नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक, घोडबंदर रोड, ठाणे, मीरा रोडमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. आज आपण बोलणार आहोत थ्रेट बाबतीत. थ्रेट म्हणजे धोका. जेव्हा एखादा स्ट्रेस येतो, कोणत्याही प्रकारे स्ट्रेस असो, तो आपली बॉडी थ्रेट किंवा आपला ब्रेन थ्रेट म्हणून परसीव्ह करते. आता थ्रेट म्हणजे रिअल आहे की इमॅजिन्ड आहे हे ब्रेनला कळत नाही. रिअल म्हणजे की ॲक्च्युअली वाघ उभा आहे आणि इमॅजिन म्हणजे की मी फक्त विचार करते की मी जर जंगलात असेल आणि माझ्या समोर वाघ आला तर मी कसं रिस्पॉन्ड करेल. तर हे इमॅजिन थ्रेट आहे. पण ब्रेनला हे कळत नाही की रिअल कोणता आहे, इमॅजिन कोणता आहे. थ्रेट हे थ्रेट आहे. आणि जेव्हा थ्रेट समोर ब्रेन परसीव्ह करतं तेव्हा 3 प्रकारचे स्ट्रेस रिस्पॉन्सेस ब्रेन देतं. पहिलं म्हणजे फाईट, दुसरं म्हणजे फ्लाईट आणि तिसरं म्हणजे फ्रीज. तर हे ॲक्च्युअली फाईट म्हणजे की फाईट रिस्पॉन्स म्हणजे की दरवेळेस भाले तलवारी घेऊन आपण भांडायला लागतो असं नाही आहे. तर फाईट रिस्पॉन्समध्ये ब्रेन काय करतं, तर ब्रेन असे काही रिस्पॉन्सेस देतं जसं की ॲग्रेसिव्ह होणं, अब्यूज करणं किंवा खूप चिडचिड करणं, खूप राग येणं किंवा अंगावर धावून जाऊन बोलणं किंवा हातपाय टाईट करणं किंवा मुठी आवळणं किंवा जोरात बेंचवर किंवा टेबलवर मारणं किंवा दात ओठ खाऊन बोलणं. तर अशा प्रकारे फाईट रिस्पॉन्स जनरली प्रेझेंट होतो. आता फ्लाईट रिस्पॉन्स कसा प्रेझेंट होतो, तर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणजे ॲक्च्युअली पळणं नाही, तर फ्लाईट रिस्पॉन्समध्ये अवॉइडन्स बिहेवियर जनरली प्रेझेंट होतो. अवॉइडन्स बिहेवियर म्हणजे की एखादी गोष्ट जर मला अनप्लेझंट आहे, मला ती करायची नाहीये, तर मग मी त्या सिच्युएशन मधनं बाहेर निघायचा प्रयत्न करतो. एखाद्या व्यक्तीला मला फेस करायचं नाही, मला खूप टेन्शन येतं त्या व्यक्तीशी बोलताना, तर तिथून मी निघायचा प्रयत्न करतो. एखादं अनप्लेझंट कन्व्हर्सेशन आहे ते मला करायचं नाहीये, तर ते मी ड्रॉप करतो. जर विचार एखादा मला येतोय आणि मला तो त्रास देतोय तर ते आपण ड्रॉप करतो, त्याच्याबद्दल विचारच करत नाही किंवा विचार करत असेल तर डिस्ट्रॅक्ट करतो स्वतःला, काही म्युझिक ऐकतो किंवा काही वॉकवर जातो आणि ते स्वतः आपण अवॉइड करतो. त्याचबरोबर काही लोकांना खायची सवय असते की काही टेन्शन आलं, काही स्ट्रेस वाटला तर ते काहीतरी आवडीची वस्तू खातात. तर तो पण एक प्रकारचा अवॉइडन्स बिहेवियर आहे की ते खाऊन डोकं शांत होतं, एक प्लेजर मिळतं आणि तो स्ट्रेस निघून जातो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे फ्लाईट रिस्पॉन्स बॉडी प्रेझेंट करतं किंवा ब्रेन प्रेझेंट करतं. आता तिसरं आहे फ्रीज. फ्रीज म्हणजे थिजणं, एका जागी उभं राहणं किंवा एका जागी काहीच न करणं, म्हणजे कोणतीच ॲक्शन्स न करणं. आता या सिच्युएशनमध्ये कसं ब्रेन प्रेझेंट करतं, तर ब्लॅकआउट्स होतात, झोन आउट होतं किंवा ब्लँक होतं ब्रेन किंवा हातपायर काम करत नाही, असं वाटतं की मी एका जागी अशी बर्फासारखी बसून आहे, थिजलेली आहे. बरेच लोक सांगतात की डॉक्टर मी 5 मिनिटं बसून राहिली, मला असं वाटलं की माझं सिस्टीमच शट झाली आहे, मला काहीच समजलं नाही काय होतंय आणि मग मी उठली आणि मग मी काम करायला सुरू केलं. तर असं पण बरेचदा होतं की फ्रीज रिस्पॉन्स येतो किंवा बरेच लोक म्हणतात मी झोन आउट हो जाती हूं, की एकदम मी झोन आउट होते आणि मला काय समजतच नाही आणि मग मी परत थोड्या वेळाने जागेवर येते. तर असा वेगवेगळ्या प्रकारे हा फ्रीज रिस्पॉन्स दिसतो. तर बॉडी वेगवेगळ्या प्रकारे फाईट, फ्लाईट आणि फ्रीज असे स्ट्रेस रिस्पॉन्सेस देत असतं. मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओज बघता येतील, ऐकता येतील आणि लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवता येईल. तर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.